नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. तिलोत्तमा आता सावलीला दम देत असते. मी सांगते तेवढं ऐकायचं आणि विषय संपवायचा. उगाच विषय लांबवू नका सावली. मी जे सांगते तेवढं गुपचूप ऐकायचं. म्हणते एक मिनिट आणि एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेवा. इथे येऊन जी दमदाटी केली ना माझ्यावर, कारण तुम्ही खूप मोठी चूक केली आणि आता ही चूक तुम्हाला कशी भोगायला लागते आणि किती भोगायला लागते तुम्ही बघाच. एक काम करा ना, तुम्ही तुमच्या मुलाशी जाऊन बोला की ओवीला उद्या कार्यक्रमाला पाठवू नकोस. डायरेक्ट मुलाला सांगा की इतक्याला मेण्याचे कष्ट का घेतले. तुमचं नाही ऐकलं ना आता समजून जा. यातच सगळ्यांचं भलंय. मला येऊन दमदाटी करण्यात काहीच अर्थ नाहीये. माहितीये का तुम्हाला, प्रत्येक गोष्ट नेहमी आपल्या मनासारखी होत नसते. आता हे तुम्हीही लक्षात घ्या. म्हणते परत तेच करते का ग हट्टीपणा. जीव तोडून काहीतरी सांगायचा प्रयत्न केलाय. तुझ्या डोक्यात शिरत नाहीये काय ग. ऐकायला येत नाहीये की तुला ऐकायचंच नाहीये. काय ठरलंय ना मला सांगच. म्हणजे विठ्ठलाच्या सेवेचा प्रश्न आहे आणि मी कोणाचा ऐकत नसते. त्याची सेवा मला करायची आणि मी तिथे जाणार म्हणजे जाणार, अगदी काहीही झालं तरी. काय विठुरायाने स्वतः जरी येऊन सांगितलं ना तरी मी जाणार म्हणजे जाणार आणि त्याची सेवा करणार. बोलतीयस ग माज आलाय का ग तुला. माज वाकड्यात जातीये. तिलोत्तमा मेंदळीच्या वाकड्यात शिरतीयस होय ना. जा कशी जातीये ना मी पण बघतीच. हुच्या तुझा विठुराया तुझ्या मदतीला येतोय का. हे काय चाललंय ना ते खूप वाईट आहे, लक्षात घे. परिणाम तुलाच नाही तर अख्ख्या कुटुंबाला भोगायला लागणारे, लक्षात ठेव. तर मग आता नाराज झालेली असते. सावलीने चांगलीच तिचीच जिरवलेली असते. तिला तोंडावर नाही असं म्हटलेली असते. आता खाली मान घालून तिलोत्तमा गुपचूप आलेली असते घरी आणि तिच्या बेडरूम मध्ये येते. अगदी विचार करत 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 शांतपणे. मी आता तिलोत्तमाला बोललेली असते की तुम्हाला असं वाटतंय की हे मुलांवर ढकलतीये, मुलांचं नाव करून मी जातीये, पण नाही, याला मुलांवर असलेलं प्रेम म्हणतात. तुम्हाला काय वाटतंय ते वाटू द्या, पण मी मुलांच्या प्रेमाखातीर सगळं काही करते आणि काही झालं तरी मी विठुरायाच्या दर्शनाला जाणार, तो कार्यक्रम करणार म्हणजे करणार म्हटलेली असती. तिलोत्तमा मॅडम अगदी शेवटचं सांगते, व्यावसायिक कराराचा प्रश्न नाही किंवा तुमच्या माझ्या संघर्षाचा प्रश्न नाहीये. ओवीच्या गाण्याचा प्रश्न आहे, भक्तीचा प्रश्न आहे आणि तिला गाण्याची किती आवड आहे हे तुम्हालाही माहिती. त्यासाठी मी काहीही करणार, उद्याचा कार्यक्रम करणार म्हणजे करणार, अगदी शेवटचं सांगते. त्यामुळे मला धमकी दिली काय आणि काही दिलं काय, मी काय थांबत नसते. मला सावली की बोललेली असते तेही डोळ्यात डोळे घालून की तिलोत्तमाला ती घाबरत नाही हे सावलीने दाखवून दिलेलं असतं. आणि थोडक्यात काय, तिलोत्तमाची लायकी तिला दाखवून दिलेली असते. आता घरी येते आणि पश्चाताप करत असते. खरं तर तिलोत्तमाला नाही असं ऐकायची सवय नसते आणि सावलीने तिला प्रतिउत्तर केलेलं असतं. त्यामुळे तिचा फारच इगो दुखावलेला असतो. तिलोत्तमा घरी आली हे मोनिकाला कळतं. आई आई करत अगदी उड्या मारतच पळत आलेली असते. ही मोनिका, तुम्ही गेला होता ना, माझ्या जीवाला घोर लागला होता बघा. काय झालं काय नाही, काय झालं असेल. गेल्या ना म्हणून झोप सुद्धा लागली नाही बघा. दिसला तशी पळतच आले, तुम्हाला पाणी घेऊन आली बघा. काय झालं, कसं झालं बोलणं, ऐकलं का तिनं. खडसावून सांगितलं ना, ऐकलं ना तिने, ऐकलंच असेल. तुमचं म्हणणं कोण ऐकणार नाही, तिला सुद्धा ऐकायलाच लागेल. कोण कुठे जाणार आहे ती. का त्या सावलीचे उद्धट आणि मुजोर पोरीचे दिवस आता खऱ्या अर्थाने संपलेत. दिवस भरलेत ना असं समजायला काही हरकत नाहीये. आई तुम्हाला काय म्हणायचे मला काही कळत नाहीये. पोरीचा खेळ खल्लास केल्याशिवाय मी काय शांत बसत नसते. काल आता आश्चर्यचकित होतं की ही तिलोत्तमा खल्लास वगैरे करण्याच्या भाषा करायला लागलीये. वा, गप्प बसणार नाही म्हणजे नाही. त्याला फार हसायला येत असतं. ती म्हणते, बाईचा ऐकून अवतार बघता सावलीने एकही शब्द ऐकून घेतला नाही, स्पष्ट दिसतंय. म्हणूनच एवढा तिचा तळतळ होतोय. फार आनंद झालेला असतो, फार मज्जा वाटत असते. पण ते दोघीच्या भांडणात काय होणार ना पुढे हे बघायला खूप मज्जा येणार आहे. सावली सुद्धा विचार करत असते. तिलोत्तमा तिला म्हणालेली असती, हे सगळं तुझं कशासाठी चाललंय, तू का करतेय, मला सगळंच कळतंय की फक्त आणि फक्त सारंगसाठी करतेय, सारंगच्या जवळ राहण्यासाठी करतेय, सगळंच माझ्या लक्षात येतंय. तिलोत्तमा बोलून जे काही गेलीये त्या सगळ्या गोष्टींचा आता सावली विचार करत असते. सारंगच्या आसपास राहायचंय, त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायचंय म्हणून या मुलांचा बहाणा करतेस ना. काय चाललंय ना सावली, ते खूप वाईट चाललंय. याचे परिणाम भोगायला लागणार आहे. नाही, अख्ख्या कुटुंबाला भोगायला लागणार हे पण मी सांगतेय. विचार करत असते. तेवढ्यात काय आता तिला फोन आलेलं. एवढ्या रात्री का फोन करता. म्हणते, सावली आई आले होते ना ग तुझ्याकडे, काय म्हटल्या, काय झालं, काय बोलल्या तुला सांग ना. वहिनी इथे त्या राग त्यांनी माझ्यावर काढलाय. ओवीला घेऊन कार्यक्रमाला जायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मला सांगितलंय ओवीला घेऊन कार्यक्रमाला जायचं नाही, तो कार्यक्रम रद्द करून टाकायचा, घराच्या बाहेर पाऊलच टाकायचं नाही. पण वहिनी मी सुद्धा अगदी स्पष्ट सांगितलंय, मी कार्यक्रम कोणत्याही किमतीवर रद्द करणार नाही म्हणजे नाही. झालं तरी ओवीला त्या स्टेजवर घेऊन जाणार म्हणजे जाणार. मी त्यांना ओपन चॅलेंज केले. अमृता म्हणते, सावली त्यांना तू चॅलेंज केलंय पण त्या काहीही करू शकता हे तुला माहिती ना. याला जाईने अडवलं तर काय करायचं. वहिनी तुम्ही काळजी करू नका, रायाची सेवा आहे, त्यात कुणीच अडथळा आणू शकत नाहीये. तर मॅडम नाही म्हणताय, त्यांचं ऐकत नाहीये. साक्षात विठुराया जरी म्हटलं की येऊ नको माझी सेवा करायला तरी सुद्धा त्याचं ऐकणार नाहीये. मी जाणार म्हणजे जाणार. तेव्हा धमकी देऊन गेल्या ना मला, सरळ सरळ सगळं जड जाणार आहे त्यांनी सांगितलंच. विठुरायावर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे ओवीला घेऊन वारीला सुद्धा जाणार, कार्यक्रम सुद्धा करणार आणि सगळं व्यवस्थित पार पडणार. म्हणते, थँक्यू सावली, तुझ्याशी बोलून इतकं बरं वाटलं आणि तुला काय सांगू. मी ती वाटत होती, असं वाटत होतं आईंच्या दबावाखाली येऊन तुझा तू निर्णय बदलून टाकणार, मग गाण्याचा कार्यक्रमच कॅन्सल करणार असं मला वाटत होतं. पण तुझ्याशी बोलली ना खूप रिलॅक्स फील होतंय. नाही म्हटली असती ना तो ओवीला खूप वाईट वाटलं असतं आणि सेवा सुद्धा चुकली असती. तू जे म्हटली आहे ना त्याबद्दल खरंच खूप आभारी आहे सावली. तू खूप हिंमत दाखवली.
खरं सांगू का, ओवीच्या आनंदापुढे तिलोत्तमा मॅडमची धमकी काहीच नाहीये. कार्यक्रमापेक्षा माझ्यासाठी मोठं काहीच नाहीये, त्यामुळे मला कशानेच काही फरक पडत नाहीये बहिणी. तिलोत्तमा मॅडम काय विचार करतात, त्यांना काय वाटतं याच्याने तर अजिबात फरक पडत नाही. खरं सांगते मी. विनंती करू का तुला, आई तुझ्याकडे आल्या होत्या ना, ही गोष्ट प्लीज प्लीज कुणालाच कळू देऊ नको प्लीज. मी सांगणार बहिणी, मी कुणालाच सांगणार नाहीये. तोंडातून निघालं आणि सारंगला कळालं तर किती मोठं बवालीन तुला तर माहितीच आहे. त्यापेक्षा प्लीज नको सांगू. नाही सांगणार बहिणी, डोंट वरी. त्यामुळे त्या घरात वाद व्हावे, खटके उडावे ही अपेक्षाच नाहीये बहिणी. त्या घराची शांती मला भंग नाहीच करायची. तर मग इथे येऊन जे काही बोलल्यात ना मला, ते फक्त माझ्यापुरतं मर्यादित ठेवेन. मी सारंग सरांना काय कोणालाच सांगणार नाहीये बहिणी. रिलॅक्स, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सावली आता उशीर झालाय, झोप बरं, उद्या लवकर निघायचंय ना. गुड नाईट. दोघी एकमेकींना गुड नाईट करतात आणि फोन आता ठेवलेलं असतं. दिवशी सकाळी सकाळी फ्रेश अशी गुड मॉर्निंग झालेली असते आणि सगळे आता छान असे तयार होतात, कारण पंढरीला निघायचं असतं. इतक्या लांबचा रस्ता आहे म्हटल्यावर लवकर निघायला लागणार. आता कपडे वगैरे तिचे पॅक करत असते बॅगमध्ये. सावली बॅग वगैरे भरत असते. अबीरने तिची दुसरी बॅग आणून दिलेली असती छोटी. आई ही बॅग तयार असते ना ग, कारण आजोबांनी सांगितलंय वारीचा प्रवास खूप लांबचा असतो, म्हणेच आपल्याला निघायला लागणार असं म्हटले आजोबा. हिरोईन असं म्हणताय ते. हो बाळा हो, तयार झालीच आहे, काय लगेच होणारच आहे. आणि विठुरायाच्या ओढीने निघायला म्हटलं की आपल्यामध्ये एक उत्साह निर्माण होता. पण प्रसन्न आणि भक्तीची जोड असेल तर बाकी काय पाहिजे. किती जरी कठीण असला तरी सहज वाटतो आणि सहज तो प्रवास होऊन जातो. हा साबण पहिले ना तू बॅगेत ठेव, कारण सावली संतूर साबण वापरत असते आणि अबीरला म्हणते की हा ठेव. ही खूप महत्वाची गोष्ट आहे माझ्या आयुष्यातली. संतूर साबण असेल तर दिवस असा फ्रेश आणि प्रसन्न जातो. आणि आता पंढरीला जायचंय म्हटल्यावर संतूर साबण तर पाहिजेच की नाही, बरोबर. ठेव बरं अबीर पटकन बॅग मध्ये. आता विठ्ठलाला पूजा वगैरे करते, अगरबत्ती वगैरे लावते आणि पूजा दिवाबत्ती करून मग सावली प्रसन्न मनाने आता बाहेर पडणार असते. तो खूप फ्रेश असतो. आता पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय म्हटल्यावर घरातल्या पांडुरंगाची आजी पूजा व्हायला हवी की नको. आता या पांडुरंगाची पूजा वगैरे करते आणि प्रसन्न मनाने सावली आता जायला तयार झालेली असते. म्हणते अबीर, वारीच्या तयारीचा हा उत्साह काहीतरी वेगळाच असतो. हा चालणं नाही रे, वारी म्हणजे एक भक्तीचा प्रवास आहे हा. म्हणतो तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय की यंदाची वारी किती खास असते ते. यंदाची वारी भक्तीसोबत पवित्रता, सुगंधतेने, साधेपणाने भरून जाणारे बघ. वारी म्हणजे वारी होणारी आई तुझी. अबीर इतकं कौतुक करत असतो सावली बरोबर, इतकं छान गोडगोड बोलत असतो, कारण त्याला माहितीये सावली एकदा पुढे गेली की सारंग आणि तो सुद्धा गुपचूप जाणारच असतात. पण सावलीला सांगायचं नसतं, सरप्राईज असतं. खूप गोडगोड बोलत असतो हा सावलीच्या बरोबर. आता भैरवीला फोन लावलेला असतो तिलोत्तमाने. तिलोत्तमा फार उशिरा पर्यंत तिला फोन लावत असते आणि भैरवी फोन जराशी उशिराच उचलते. उचलत काय नसतेच ती. आता हळूच फोन उचलते. अगं तिलोत्तमा, तुझ्याच फोनची वाट बघत होते. फोन उचलायला जरा उशीर जरी झाला तरी तुझ्या फोनची वाट बघत होत्या. मी हरलेले नाहीये आणि मी हार मांडलेली सुद्धा नाहीये तिलोत्तमा. म्हणते हो का, तू अजून हरली नाहीयेस होय. जरा पण लाज वाटत नाही का ग असं बोलताने, असं करताने. लाज कुठे जाती ग तुझी. फटक्यात सावलीने तुला हरवलंय, निर्लज्जपणाचा कळस करते तरी तोंड वर करून म्हणते की मी अजून हरले नाहीये. खुशाल तिलोत्तमा मोठ्या मोठ्या बाता मारते. जराही लाज शिल्लक नाहीये का ग तुझ्या. तोंड करून काय सांगत होती ग भैरवी. ते झालं तरी सावलीकडे कॉन्ट्रॅक्ट जात नसतं. सावलीला काही झालं तरी हे टेंडर मिळणार नाही म्हणजे नाही. शेवटी तोंड घशी तूच पडली आणि तुझ्या नाकावर टिचून सावलीनेच टेंडर मिळवलं. मा विश्वास ठेव, सगळी काळजी घेतली होती. तिला काहीही झालं तर कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही. पण आता बघ काय झालं आणि काय नाही. अचानक ते मिळालंच ग. रवी, आता तू काहीतरी करून दाखवशील, परत काहीतरी करशील, या शब्दावर मी विश्वास कसा ठेवू. आधी एवढी कॉन्फिडन्स मध्ये होती तरी तोंड घशी तोंडावर पडलीच ना. मग आता काय विश्वास ठेवू. आता तुझ्याबरोबर विश्वास ठेवायचा नाहीये आणि कोणता खेळ खेळायचा सुद्धा नाहीये, कारण तू काहीही करू शकत नाहीये. सावली तुला तोंडावर पाडते म्हणजे पाडतेच. कळालं काय भैरवी. या वेळेला जिंकली असेल सावली, पण सारखी सारखी जिंकणार नाहीये. ही भैरवी समोर उभी आहे, तिला माहिती नाहीये की काय. भैरवी तिला अडवणार म्हणजे अडवणार. शब्द आहे तुझा, तुला तिलोत्तमा, तू लक्षात घे. ती पंढरीपर्यंत पोहोचणार नाही आणि कार्यक्रम तर होणारच नाही. भैरवीचा शब्द आहे. तू बघ भैरवी काय करते. ए भैरवी, तुझ्या शब्दांवर, तुझ्या खोट्या याच्यावर मला अजिबात विश्वास नाहीये. मला कुठल्याच आशेवर बसवू नको. कोणत्याच याच्यावर मला विश्वास राहिलेला नाही आणि मला काही सांगायला पण जाऊ नको. चल भैरवी, फोन बंद कर. तू काहीच करू शकत नाहीये. ती सावली तुला तोंडावर पाडणार म्हणजे पाडणार. चल चल चल, फोन बंद कर. फोन बंद झालेला असतो तेवढ्यात आई आई करत वरून मोनिका आलेली असे. चला आई, उशीर होतोय. हो 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 चल. ए राजकुमार झालाय का ग तयार. हो हो, तोही रेडी झालाय. म्हणजे कसं रेडी झाले असं, म्हणजे ते ना मध्य प्रदेशला गेले. आता तत मम करत करत ही उडवाउडीची उत्तरं देत असते. राजकुमार म्हणजे आलाच नाहीये का अजून. इतक्या लांब कुठे गेलाय आणि असं काय काम चाललंय त्याचं की अजून आलाच नाही. आई मध्य प्रदेशमध्ये गेले, काहीतरी महत्वाचं काम आहे बोलले ना म्हणून. तुला तर मला आता धक्का बसलेला असतो. अचानक मध्य प्रदेश. मोनिका तू काय बोलतेयस. अचानक मध्य प्रदेशला कसं गेलाय तो. मला काय सांगितलं नाही. अचानक तो मध्य प्रदेशला गेला आणि तिलोत्तमा मोनिकाला म्हणत असते मला सांगून जावंसं वाटलं नाही का त्याला.
अचानक कसं गेलाय तो? आता मोनिकाला तिलोत्तमाच्या समोर काय उत्तर द्यावं, काय बोलावं काही कळत नसतं. कारण तिलोत्तमाने आता प्रश्नांचा अगदी भडीमार लावलेला असतो. इतके प्रश्न विचारते या मोनिकाला अगदी भंडावून सोडलेलं असतं. दिवस झाले, काहीतरी महत्वाचं काम आहे असं बोलले आणि ते घाईघाईने निघाले. 2 दिवसांनी सांगितलं त्यांनी मला की मी मध्य प्रदेशमध्ये आल्यावर सगळं डिटेल देतो असं म्हणालेत. तिलोत्तमा म्हणते कमाले, तो खाली येईल आवरून, याने बसले मी की आता राजकुमार येणार, मग सगळे सोबत जाऊया. आणि अचानक मध्य प्रदेशमध्ये जाऊन बसलाय. मोनिका म्हणते आई ठीक आहे ना, आपण जाऊया ना, आपल्याला उशीर होतोय, चला की, आपण कशाला वेळ व्हायला घालवतोय. मुली डायरेक्ट सारंगच्या घरी आलेली असते गाडी घेऊन. सारंग, ओवी आणि अमृता बाहेर वाट बघत असतात. सारंग म्हणतो ओवीची टीचर आली, सावली आलेली असते. डायरेक्ट तिलोत्तमाला घाबरत नाही काय नाही आणि सावलीला घ्यायला सारंगच्या घरी आलेली असते. आता गाडीच्या खाली उतरते आणि ओवीकडे चाललेली असते. तिची आजी नाही आली का तिला निरोप द्यायला, तिला बाय बोलायला आजी नाही आली? सांग, बाहेर गावी गेलीये. बाहेर गावी गेल्यात ना त्या. तर म्हणते अजिबात टीचरला त्रास द्यायचा नाही, ओवी शहाण्या बाळासारखं राहायचा, हट्ट वगैरे करायचा नाही, व्यवस्थित राहायचंय, अजिबात टीचरला त्रास द्यायचा नाही. अमृत आता जाईपर्यंत ओवीला समजावून सांगत असते की चांगली राहा, अजिबात त्रास देऊ नको. खूप खुश असतो आणि ओवीला समजून सांगितलेलं असतं हट्ट वगैरे करू नको आणि गाणं व्यवस्थित गायचंय. पोचल्यावर मला फोन लावा बाळा. जाईपर्यंत तसं गोड असा पापा घेत असते आणि तिला समजावून सांगत असते की अजिबात त्रास देऊ नको, व्यवस्थित जा बाळा. म्हणतो तू अजिबात काळजी करू नको. अबीरची परीक्षा संपली की मी त्याला डायरेक्ट घरीच घेऊन येतो. सावली म्हणते अजिबात नाही सारंग, तुमच्या घरी तर त्याला आणायचंच नाहीये, घरात चुकून सुद्धा त्याला आणायचं नाहीये. तिकडे कंटाळेल तो एकटा, नाही कंटाळणार, त्याला तिथेच ठेवायचं, तुमच्या घरी आणायचंच नाहीये. कंटाळू दे पण इकडे आणायचं नाहीये. झालं तरी अबीर इथे येणार नाही म्हणजे नाही. सारंग एवढं तरी माझं ऐका, हट्टीपणा करू नका आणि तुमच्या घरी त्याला चुकूनही आणायचं नाहीये. सांभाळायचं असेल तर तुम्हाला आमच्या घरी यायला लागणार, तुम्ही त्याला इथे आणणार नाही म्हणजे नाही. नसेल तर स्पष्टपणे सांगा, मी त्याला पंढरपुरात घेऊन जाते. नाही, मी थांबेन, तुमच्या घरी नाही आणणार आहे इकडे. की ना विश्वास ठेवू शकते ना सारंग मी? हो सावली, विश्वास ठेव, मी नाही आणणार आहे त्याला इकडे. ते चला येतो आम्ही. चल ओवी चल. आता दार उघडते आणि दार उघडून आतमध्ये बसणार. तेवढ्यात काय तिलोत्तमा आणि मोनिका बाहेर आलेले असतात. तिलोत्तमा सावलीकडे रागाने बघत असते आणि सावली सुद्धा तिलोत्तमाकडे रागाने बघते. पण अमृता आणि सारंग बोललेले असतात की आई घरात नाहीच आहे. आता सावलीच्या लक्षात आलं की सारंग खोटं बोललाय. सुद्धा बघितलेलं असतं की आई सावलीकडे बघतीये. तिलोत्तमा आणि मोनिका लांबून या सावलीला बघत असतात आणि तिलोत्तमा काहीतरी खुनशीपणा करणार यात काही शंकाच नसते. सावली आणि ओवी आता निघून गेलेले असतात. इकडे आता अबीर असतो आणि जगन्नाथजी असतात. जगन्नाथजीने अभ्यास करायला लावलेला असतो. लिहून झालं का म्हणून विचारतोय बाहेर काय करतोय, तुझं बाहेर काय चाललंय रे? या अबीरचं अभ्यास सोडून बाहेर लक्ष असतं. जगन्नाथजी म्हणता काय रे, अभ्यास सोडून बाहेर काय बघतोय रे? स्कॉलरशिप मिळवायची, लक्ष देऊन अभ्यास कर की. ना आजोबा अवघड पद्धतीने शिकवताय. सुपर हिरो असते ना, खूप सोप्या पद्धतीने शिकवलं असतं त्यांनी. सांग्या शहाणपणा करतोस काय रे? इतकं कठीण पद्धतीने शिकवताना मला काही समजतच नाहीये. सारखा डोकावतोय होय, सारंगची वाट बघतोय तर सुपर हिरो फोन लावा ना प्लीज. येईल तो, काहीतरी काम असेल त्याचं काम करून येणार ना तो. थोडंसं थांब की, त्याचं काम झालं की येईल तो. का हट्ट करतोयस रे अबीर? जो बा कसा धीर धरू मी, किती वेळचा धीर धरलाय हो. सुपर हिरोने कालच सांगितलंय ना मला, तुला माझ्या घरी घेऊन जाणार असं सांगितलंय ना. त्याच्या घरी जायची गरज नाहीये. जो काय अभ्यास करायचा आपल्या घरी करायचा, अजिबात त्यांच्या घरी जायचं नाही. तुला आत्ताच सांगतोय मी. आता घर डोक्यावर घेतलेलं असतं. मला सुपर हिरोच्या घरी जायचंय म्हणजे जायचंय. आता मात्र जगन्नाथजीने काठीच काढलेली असते. शांत बसा, नाही जायचंय म्हणजे नाही जायचंय. सारंग आलेला असतो. सारंग म्हणतो अबीर सुपर हिरो इतका वेळ का लावला हो, किती वेळची वाट बघतोय मी तुमची आणि इतक्या उशिराने आलात तुम्ही. आपण निघूया, मी बॅग भरतो. सारंग म्हणतो थांब राजा थांब, मी काय म्हणतो ऐकून तरी घे. नको जायला, आपण इथेच अभ्यास करूया. आमच्या घरी यायचंय मला. का नाही जायचंय? गेलो असतो की. कालच बोलला ना की आमच्या घरी घेऊन जाणार आहे म्हणून. काम काढलंय ना, मग आवाज येतोय, मग त्यात आपला अभ्यास होणार नाही ना, डिस्टर्ब होणार. फुगलेला असतो आता. त्याला सारंगच्या घरी जायचं म्हणून खूप आनंद झालेला असतो. आणि आता ऐन वेळेला सारंग येऊन सांगतो की आमच्या घरी नको, घरी काम काढलंय, आपण म्हणजे कधीतरी जाऊया परत. जी म्हणतात अबीर ऐक ना बाळा, काहीतरी काम असेल म्हणूनच. सारंग कसं खोटं बोलणार बरं? तो जगन्नाथजीला खुणावतो की असू द्या, मी समजावतोय त्याला. बस ना, उभं काय तू, बस म्हणते तुम्ही अभ्यास करा, मी जरा चहा टाकतो. नका हो जगन्नाथजी, चहा वगैरे काही नको. का पण वाईट करत नाही, अलका गेल्यापासून सवय झाली आहे ना, करतोय बऱ्यापैकी चहा. तुमचं बघ माझ्या हातचा चहा सुपर बनवतोय मी. माझी तर चहा करण्यासाठी गेलेली असते. म्हणतो ठीक आहे, मग आता रुसलाय तू, पंढरपूरला जायचं कॅन्सल करू. नाही असं करू नका, तुम्ही घेऊन जाऊ तुमच्या घरी, पण उद्या जायचं कॅन्सल करू नका. अभ्यास करशील का? हो नक्की. असं कसं तरी केलेलं असतं याने आणि जबरदस्तीने अबीर आता अभ्यासाला बसलेलं असतं. ओवी आणि सावली प्रवासामध्ये रियाज करत असतात, गाण्यांची प्रॅक्टिस करत असतात, वेगवेगळे अभंग गात असतात. जशी सावली गाते तशीच बरोबर ओवीकडनं ती गाऊन घेत असते. त्यापैकी रियाज करत असतात, खात पित असतात. छान असा त्यांचा प्रवास चाललेला असतो. पिऊन रियाज करून ओवी दमलेली असते, आता झोपी गेलेली असते. सुद्धा आता सारंगने दिवसभर अबीरला सांभाळलेलं असतं, त्याला खाऊ पिऊ घातलेलं असतं, आता दमलेलं असतो, आता झोपी गेलेलं असतो. तुला घरी घेऊन जातो म्हटलं तर सावली चिडली हो माझ्यावर. आता जगन्नाथजीला सारंग सांगत असतो का बिथरली आहे जगन्नाथजी, ती का असं वागतीये? घरात पावलं टाकण्याची शपथ घेतली, माहिती ना तुला सारंग. शपथ घेतली. अबीरचा काय संबंध आहे? गोष्टींचा संबंध
साठी नसतो तो सुरक्षितेसाठी सुद्धा असतो. सारंग जरा समजून घे. सुरक्षितता म्हणजे काय जगन्नाथजी? तुला सगळ्या गोष्टी मी नाही सांगू शकत प्लीज सारंग. सावली पण मला हेच म्हणाली. म्हणजे नक्की काय आहे, मला काही कळेल का? थोडीफार तरी हिंट द्या. नाची असं काय नाहीये ना, ते मला माहिती नाहीये किंवा माझ्यापासून लपवलं जातंय ना. सारंग, इतकी वर्ष त्या घरात तू राहून ती गोष्ट तुला दिसली नाहीये, याचा अर्थ काय होतो? तुझ्या समोर ती असून तू बघितलीच नाहीये, अजून काही लपवत नाहीये. कधी सत्य डोळ्यांच्या समोर असतं पण आपल्या डोळ्यांना दिसत नाही सारंग, हा फरक आहे. पण तो जगन्नाथजी प्लीज कुढेच बोलू नका ना. काय आहे ते स्पष्ट बोला ना तुम्ही. मला काही कळेन असं झालंय. घर, माझी माणसं, माझ्या घरच्यांच्या बद्दल काही आहे का? असेल तर सांगा बरं तुम्ही. सारंग, काही कोडी आपण आपली सोडवायची असतात, समोरच्याकडून सोडवून घ्यायची नसतात. आपली आपणच सोडवायची असतात. जगन्नाथजी बऱ्याच गोष्टी त्याला सांगतही असतात आणि न सांगितल्यासारखंही करत असतात. पण सारंगला तू स्वतः या गोष्टींचा अर्थ जाणून घे किंवा समजून घे असं सुद्धा जगन्नाथजी समजून सांगत असते. ही प्रश्नांची जे प्रश्न आहे ना, ते प्रश्नच राहू दे, ऑटोमॅटिक तुला उत्तरं मिळत जातील. सारंग आणि अमृता छान असे गप्पा मारत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश. आज खूप आनंदाचा दिवस आहे ग वहिनी. अमृता म्हणते हो, माझ्यासाठी सुद्धा खूप आनंदाचा दिवस आहे. सारंग म्हणतो आज माझी पोरगी एवढ्या सगळ्या लोकांच्या समोर गाणं नाही, आनंदाचीच गोष्ट आहे ना. आनंदाती वहिनी, मी खूप खुश आहे. असं वाटत होतं की आजच्या दिवशी तू तिच्या सोबत असायला पाहिजे होतं. वाटलं असतं रे तिला. खूप काय बाबा, तुझी कामं संपत नाही, त्याला आपण तरी काय करणार. वहिनी, आजचं काम ओवीसाठीच ठेवलंय. आणि मी आणि अबीर ओवीच्या कार्यक्रमाला जाणार आहोत पंढरपूरला. त्याचा पेपर झाला की आम्ही लगेच निघणार आहोत. का आनंद होतो सारंग? खरं सांगतोय? हो खरं सांगतोय, मी जाणार आहे. अबीर आणि मी जाणार आहे पंढरपूरला. म्हणालात की शक्य नाहीये, म्हणजे खोटं बोललास होय? सरप्राईज द्यायचंय? हो ग, म्हणूनच नाही म्हणाले. पण ते छान वा. स्टेजवरून जेव्हा आम्हाला बघेल तेव्हा चेहऱ्यावर आनंद काहीतरी निराळाच असणार आहे ना, म्हणूनच आम्ही ठरवलं की सांगायचं नाही, डायरेक्ट जायचंय. अजून कॉन्फिडन्स येणार ना. आणि तुला पण सरप्राईज एक. मला काय सरप्राईज द्यायचंय? तुझ्या विठ्ठलाच्या समोर प्रार्थना करायची. आता अमृता म्हणते सावलीचा विठ्ठल? काय बोलतोय सारंग? ती ज्या मूर्ती समोर प्रार्थना करायची ती मूर्ती तू जपून ठेवली अमृता बहिणी, बरोबर ना? धक्काच बसलेला असतो. सगळ्या गोष्टी सारंगला माहिती असतात, पण त्यांनी समोरून कधी अमृताला विचारलेलं नसलंय. तू आणि ओवी कुणाला कळू न देता त्या विठ्ठलाला बाहेर काढता, तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यापर्यंत पोहोचवता आणि परत त्याला ठेवून देता. मी खूप वेळा बघितलंय. सगळं सामान घराबाहेर ठेवलं आणि त्यामध्ये ही मूर्ती सुद्धा होती. मग मी ती मूर्ती लपून घरात आणली आणि लपूनच माझ्या जवळ ठेवली. कुणाला सावलीचं सामान या आठवणी नको होत्या म्हणून ती मूर्ती मी लपवून ठेवली की तुला राग वगैरे येईल म्हणून. पण घरात नको असं नव्हतं ग वहिनी. आठवण येतच होती, मी तिला विसरलोच नव्हतो. मी जिथे पोहोचली ती फक्त आणि फक्त सावलीमुळे पोहोचली. बरं, आवडलं नाही म्हणून चोरली ती मूर्ती आणि ठेवली, कारण तुम्हाला काहीच हवं नव्हतं, म्हणजे लागतच नव्हतं ना तिचं. वहिनी असं नको बोलू ना ग सारखं. ती मूर्ती देते ना मी. सांग थांबा. आता पांडुरंगाच्या समोर उभा असतो हात जोडून. पांडुरंगा, कळत न कळत माझ्याकडनं खूप चुका झाल्या, हात जोडून माफी मागतोय सगळ्या चुकांच्या बद्दल. ओवी एवढ्या सगळ्या लोकांच्या समोर गाणारे, तिला आधार दे, तिला हिंमत दे, पाठीशी खंबीरपणे उभा राहा पांडुरंगा. आशीर्वाद दे रे पांडुरंगा. सगळ्यांना आवडू दे आणि माझी ओवी सुद्धा सगळ्यांनाच आवडू दे. ओवीला खूप यश मिळू दे पांडुरंगा. तुझ्या चरणी प्रार्थना. अमृताने आणि सारंगने सोबत मिळून प्रार्थना केलेली असते आपल्या ओवीसाठी. आणि ओवी आता पंढरपुरामध्ये दाखल झालेले असतात. छान अशा तयार झालेले असतात, कारण आज गाण्याचा कार्यक्रम असतो. आणि सावली छान अशा तयार झालेले असतात, पांडुरंगाच्या समोर उभं असतात आणि दोघी मायलेकी आता पांडुरंगाचं दर्शन घेत असतात. मित्रांनो, पांडुरंगाच्या चरणी त्या आता उभ्या असतात, आशीर्वाद घेत असतात. आणि बघू आता त्यांचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडणार की इथे सुद्धा भैरवी येऊन काहीतरी गोंधळ घालणार. बघू आता कार्यक्रम व्यवस्थित असा पार पडतो की भैरवी काहीतरी अडचण करते निर्माण. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आहे आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.